घोरपडे हे मराठेशाहीतलं एक मातब्बर घराणं. या घोरपडे घराण्यातले संताजी घोरपडे आपल्याला माहिती आहेत की संताजी सरसेनापती होते आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात औरंगजेब बादशाह इथे महाराष्ट्रात असताना तुळापूरला त्याच्या छावणीचा सोन्याचा कळस संताजी घोरपड्यांनी पळवून आणला होता. पण ह्या संताजी घोरपड्यांच्या घराण्यातल्या घोरपडे मंडळी इतरही अनेक सक्रिय होती आणि त्यांना कर्नाटकात जहागिरी होती. कर्नाटकात त्यांची राज्य होती. कर्नाटकामध्ये मुधोळ, गजेंद्रगड आणि संदूर ही ती ठिकाणं. आजही या ठिकाणी घोरपड्यांचे वारसदार आहेत, त्यांचे वाडे आहेत, त्यांच्याबरोबर बरीचशी मराठी लोक आहेत. आज कर्नाटकातल्या या घोरपडे घराण्याच्या पाऊलखुणांविषयी आपण माहिती बघणार आहोत. नमस्कार, मी सुमित डेंगळे. आपण पाहत आहात लगावबत्तीची विशेष सिरीज महाराष्ट्राबाहेरील मराठे आणि आजचा आपला भाग केंद्रित आहे कर्नाटकातील घोरपड्यांवर. घोरपडे हे तसं मराठेशाहीतलं मोठं घराणं. खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी महाराष्ट्रात जी महत्त्वाची सरदार घराणी होती त्यावेळी राज्य होतं नगरच्या निजामशाहीचं, विजापूरच्या आदिलशाहीचं, काही अंशी मुघलांचं आणि बरेच मराठा घराणी त्याच्यामध्ये सक्रिय होती. त्यांना मोठ्या मोठ्या मनसभा होत्या, जहागिरी होत्या, नेमणुका होत्या. अशी घराणी म्हणजे जाधवराव, मोहिते, शिर्के, भोसले, नाईक निंबाळकर, महाडिक, घाटगे आणि अशी बरीचशी आहेत. त्याच्यातलं एक महत्त्वाचं घराणं म्हणजे घोरपड्यांचं. घोरपडे घराण्याच्या खरं म्हणजे घोरपडे घराण्याच्या शाखा बऱ्याच आहेत. घोरपडे घराण्याचं मूळ कुठलं तर ते सातारा सांगली जिल्ह्यातलं सांगितलं जातं. सातारा जिल्ह्यामध्ये नांदगाव असेल, भाडळे, किंवा सांगली जिल्ह्यामध्ये बहादूरवाडी, आष्टा, खानापूर या ठिकाणी घोरपडे मंडळी आहेत. या घोरपडे घराण्याच्या दोन महत्त्वाच्या शाखांविषयी आज आपण बघणार आहोत. पहिली म्हणजे मुधोळचे घोरपडे आणि दुसरं म्हणजे म्हाळुजी बाबा घोरपड्यांचं घराणं म्हणजे गजेंद्रगड आणि संदूर या कर्नाटकातल्या ठिकाणांचं. सुरुवातीला आपण मुधोळच्या घोरपडे घराण्याविषयी पाहू. मुधोळ ही घोरपडे घराण्याची जी जहागीर आहे ना, तिचा इतिहास खरं म्हणजे आदिलशाही, निजामशाही, आदिलशाहीच्याही आधीचा म्हणजे बहामणशाहीच्या काळातला सांगितला जातो. म्हणजे साधारणतः 14व्या-15व्या शतकात हे घराणं भरभराटीला आलेलं होतं. मुधोळची जहागिरी त्या घोरपड्यांना होती. मुधोळ कर्नाटकामध्ये आहे, आपल्याला माहिती असेल, घाटप्रभा नदीच्या काठी. आणि त्या घराण्यातले बाजी घोरपडे हे साधारण शहाजीराजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन होते. राजा बहादर घोरपडे असा किताब त्यांना आदिलशाहीकडून होता. म्हणजे राजा त्यांना म्हटलं गेलेलं, म्हणजे स्वायत्त प्रकारेच ते आपल्या मुधोळचा सगळा कारभार बघत होते. हे बाजी घोरपडे मात्र शहाजीराजांच्या विरोधात, म्हणजे शहाजीराजे नगरची निजामशाही संपल्यानंतर विजापूरच्या आदिलशाहीकडे आले आणि विजापूरच्या आदिलशाही दरबारामध्ये शहाजीराजांच्या विरोधी जो गट होता बाजी घोरपडे त्याच्यामध्ये होते. अफजल खान आणि बाजी घोरपडेंनी शहाजी महाराजांना कैद करून विजापूरला नेलं. हे आपण सर्वांनी बहुधा ऐकलं असेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी नंतर मुधोळवर स्वारी केली आणि 1666ला मुधोळ लुटलं आणि बाजी घोरपड्यांना मारलं. बाजी घोरपड्यांचा वंश नंतर मुधोळवर राज्य करत होता आणि 1947पर्यंत मुधोळ संस्थान होतं. या मुधोळच्या घराण्यातल्या बऱ्याचशा मंडळींनी, आपल्याला माहिती नसेल की नंतर मुधोळच्या घराण्यातली घोरपडे मंडळी ही मराठ्यांच्या बाजूला होती. मराठ्यांच्या अनेक युद्ध मोहिमांमध्ये घोरपडे होते. त्या मुधोळच्या घोरपडे घराण्यातले गोविंदराव पहिले जे होते ते मराठे आणि निजाम यांच्यातल्या राक्षसभुवनच्या लढाईमध्ये 1763ला होते. त्यांचेच नातू दुसरे गोविंदराव हे मराठा विरुद्ध इंग्रजांच्या झालेल्या पंढरपूरजवळच्या आष्टीच्या लढाईत 1818ला होते. ते मृत्युमुखी पडले. त्यामुळं घोरपडे घराणं नंतर आपल्या बलिदानाची आणि आपल्या पराक्रमाची त्यांनी परंपरा कायम ठेवली होती. त्यांची तलवार तळपत होती. मुधोळला आजही घोरपड्यांचा राजवाडा आहे. मुधोळ हे संस्थान होतं 1947पर्यंत. मुधोळचे शेवटचे राजे म्हणजे त्या 47च्या काळामध्ये होते मालोजीराव घोरपडे. मालोजीराव यांचा आपण जर फोटो पाहिला तर मालोजीरावांचा हा पोशाखातला आपण फोटो बघत असाल की राजेशाही तो सगळा पोशाख, हिऱ्या मोत्या, माणकं, पावळ्यांच्या माळा आणि पगडी घातलेली आणि चष्मा त्यांनी घातलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. मालोजीरावांनी मुधोळला एक शिकारी कुत्र्याची एक प्रजात होती, त्याला मुधोळ हाऊंड म्हणायचे. आणि हा शिकारी कुत्रा जो होता त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये ब्रीडिंग आणि त्या प्रजातीचं संवर्धन त्याच्या बाबतीत मालोजीरावांचं राजांचं नाव घेतलं जातं.
तो मुधोळ हाऊंड जो कुत्रा आहे ना शिकारी, तो जवळजवळ 1-2 किलोमीटरपर्यंत त्याची हुंगण्याची क्षमता असते आणि तो त्याचा स्पीड आहे भरपूर असतो. त्याच्या डोळ्याचा अँगलही विजनही त्याचं बरंच असतं आणि तो संरक्षण क्षेत्रामध्ये पोलीस दलामध्ये इन्व्हेस्टिगेशनसाठी वापरतात. तर त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये त्या प्रजातीचा प्रचार प्रसार करण्यात मालोजीरावांचं महत्त्वाचं योगदान होतं. मालोजीरावांनी त्या मुधोळ हाऊंड कुत्र्याची एक जोडी ही किंग जॉर्ज फिफ्थ जो होता इंग्लंडचा राजा, तो भारतात आल्यावर त्याला भेट म्हणून दिली होती. असं हे मुधोळ आजही राजवाडा तिथं आहे, त्यांचे वारसदार तिथं असतात आणि बरीचशी मराठा फॅमिलीज ह्या मुधोळमध्ये आहेत. आता आपण घोरपड्यांचं दुसरं घराणं बघणार आहोत, तेही कर्नाटकातल्या संदूर आणि गजेंद्रगडचं, ते म्हणजे म्हाळोजी बाबा घोरपडे यांचं घराणं. म्हाळोजी बाबा घोरपडे हेही घोरपडे घराण्यातले मुधोळच्या घराण्यातल्या भावकीतलंच घराणं. हे म्हाळोजी बाबा घोरपडे आदिलशाहीमध्ये सरदार, पण ते नंतर शहाजीराजांच्या बाजूनं, शहाजीराजांच्या पक्षातले, म्हणजे बाजी विरुद्ध पक्षातले आणि म्हाळोजी बाबा शहाजीराजांच्या पक्षातले. शहाजीराजांबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबरोबर ते होते. शिवशाहीत ते होते, त्यांची मुलं होती. म्हाळोजी बाबा घोरपडेंनी ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांना मुघलांनी पकडलं, औरंगजेब बादशाह इथे दक्षिणेत आला संगमेश्वरला, तिथे पकडलं, त्यावेळेसच्या लढाईमध्ये म्हाळोजी बाबा घोरपडे धारातीर्थी पडले. छत्रपतींसाठी संभाजीराजांसाठी बलिदान देणारे हे म्हाळोजी बाबा घोरपडे. म्हाळोजी बाबा घोरपडेनंतर त्यांची जी तिन्ही मुलं होती, म्हणजे संताजी, बहिर्जी आणि मालोजी, हे सुद्धा महापराक्रमी होते. मराठेशाहीत पराक्रम त्यांनी गाजवले. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचे धाकटे बंधू राजाराम महाराज छत्रपती झाले. परिस्थिती बिकट होती मराठा साम्राज्यासमोरची. त्यावेळी म्हाळोजी बाबांचे पुत्र संताजी यांना सरसेनापती नेमलं गेलं. संताजी घोरपडे महापराक्रमी माणूस, बाणेदारपणा, धैर्य, चिकाटी, जिद्द, माणसं जमावण्याचं कसब आणि कर्नाटकात बऱ्याचशा मोहिमा संताजी घोरपडेंनी केल्या आणि धनाजी संताजी आपण जे म्हणतो त्यातल्या संताजींचा मोठा आधार राजारामांना होता. पण नंतर काय झालं की राजाराम महाराज आणि संताजी घोरपडेंचं जरा बिनसलं आणि संताजींनाचं सरसेनापतीपद काढून घेण्यात आलं. संताजींनी स्वतंत्र मोहिमा केल्या आणि नंतर सातारा जिल्ह्यामधल्या म्हसवडजवळ संताजी घोरपडेंचा खून झाला. संताजी घोरपडेंचे वंशज नंतर किंवा आजही कोल्हापूर जिल्ह्यामधल्या कापशी इथं असतात. नंतर त्यांनी कोल्हापूर स्टेटचे ते सरदार मानकरी म्हणून होते. त्यांचे दुसरे भाऊ जे होते मालोजी घोरपडे, तेही राजाराम महाराजांबरोबर होते. कर्नाटकातल्या एका मोहिमेदरम्यान त्यांचासुद्धा मृत्यू किंवा खून झाला. या मालोजीरावांचे वंशज हे कोल्हापूर जिल्ह्यामधल्या दत्तवाड इथं असतात. आणि तिसरे जे बहिर्जी आहेत यांच्याविषयी मी सांगणार आहे, ते बहिर्जीही महापराक्रमी होते. या तीनही भावांना 3 किताब होते बरं का, राजाराम महाराजांच्या काळात दिलेले किंवा नूतनीकृत केले गेलेले. त्यातल्या संताजी घोरपडेंना किताब होता मामलकत मदार, बहिर्जी घोरपडेंना किताब होता हिंदूराव आणि मालोजीराव घोरपड्यांना किताब होता अमीरुल उमराव. आता ह्या दोन्हींबद्दल मी सांगितलं आहे. बहिर्जी घोरपड्यांबद्दल खरं म्हणजे सांगायला पाहिजे. बहिर्जी घोरपडे हाही पराक्रमी वीर, इतिहासात दुर्लक्षिले गेलेला असं आपण म्हटलं तरी चालेल. कर्नाटकातल्या त्यांनीही मोहिमा काढल्या. राजाराम महाराज ताराबाईंच्या काळामध्ये ते सक्रिय होते आणि त्यांनी कर्नाटकामधला गुत्तीचा किल्ला जिंकला, गजेंद्रगड हे ठिकाण जिंकलं आणि त्यांना त्यांच्या हयातीमध्येच 15 लाखाचा सरंजाम होता. स्वतंत्र ठाणं त्यांनी वसवलं आणि गजेंद्रगडला गुत्तीला ते राहायला लागले. गुत्तीचा किल्ला हा दक्षिण भारतातला किंवा कर्नाटकातला फार महत्त्वाचं ठाणं होतं बरं का. बहिर्जी घोरपड्यांनंतर त्यांचे पुत्र होते सिधोजी घोरपडे. तेही वडिलांप्रमाणेच पराक्रमी, शूर. सिधोजी घोरपड्यांनी संदूर जिंकलं, तिथंच जवळ असणारं कर्नाटकातलं ठिकाण, आणि आपला पराक्रमाची, आपल्या घराण्याची परंपरा कायम ठेवली. सिधोजी पराक्रमी होते. बऱ्याचशा मोहिमांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. सिधोजी घोरपड्यांबद्दल एक सांगायला पाहिजे की त्या काळामध्ये कोल्हापूरच्या महालक्ष्मीची जे मंदिर आहे त्याच्यातली महालक्ष्मीची किंवा अंबाबाईची जी मूर्ती होती, खरं म्हणजे मुघलांची बरीच आक्रमणं व्हायची, त्याच्यामुळे ती मूर्ती मंदिरातनं एका पुजाऱ्याच्या घरी गुप्तपणे ठेवलेली होती. ती मूर्ती किंवा भग्न झालेली त्या मूर्तीचं परत पुनर्प्रतिष्ठापना ही सिधोजी घोरपड्यांच्या मार्फत कोल्हापूरला अंबाबाईच्या मंदिरात करण्यात आली. अर्थात छत्रपती ही कोल्हापूरचे तिथं होते. ही एक विशेष गोष्ट, ही घटना आहे 1715 सालच्या आसपासची. सिधोजी घोरपड्यांना 3 मुलं होती, त्यातले एक वारले आणि ती 2 मुलं जी होती ती म्हणजे दौलतराव आणि मुरारराव. गजेंद्रगडला वगैरे ते गुत्तीला होते. या दोघांमध्ये वाटणी झाली, पेशव्यांनी ती वाटणी केली. त्यातल्या दौलतरावांना गजेंद्रगड मिळालं आणि मुराररावांना संदूर आणि गुत्तीचा किल्ला मिळाला. दौलतरावांचे वंशज गजेंद्रगडला आजही आहेत, वाडा आहे, इंग्रज काळामध्ये ती जहागीर होती. आणि मुरारराव जे होते संदूरचे, मुराररावसुद्धा इतका पराक्रमी माणूस होता
दुर्लक्षिला गेलेला योद्धा मुराररावांना म्हणता येईल. मुराररावांनी सुद्धा त्या 18व्या शतकामध्ये म्हणजे इकडं महाराष्ट्रात पेशवाई असताना दक्षिणेमध्ये आपल्या घराण्याचं नाव, ओळख आणि आपलं संदूरचं गुत्तीचं राज्य कायम ठेवलं, किंबहुना वाढवलं. अनेक मोहिमा त्यांनी केल्या. खरं म्हणजे त्यांच्यापुढं शत्रू विरोधक बरेचसे होते. हैदराबादचा निजाम होता, कर्नाटकातले नवाब होते, अनेक हिंदू नायक किंवा पाळेगारांची राज्य तिथं कर्नाटकामध्ये त्या भागामध्ये होती. आणि नव्यानं निर्माण झालेला एक शत्रू होता, तो म्हणजे म्हैसूरचा टिपू सुलतानचा वडील म्हणजे हैदर अली. खरं म्हणजे मुरारराव घोरपड्यांना मराठ्यांनी जी दक्षिणेमध्ये मोहीम काढली 1740-42ला शाहू महाराजांनी रघुजीराजे भोसले नागपूरकर यांच्या नेतृत्वाखाली, त्याच्यामध्ये मुरारराव घोरपड्यांनी साथ दिली आणि ह्या मंडळींनी तिरुचिरापल्लीचा किल्ला जिंकला. ती वन ऑफ दी ग्रेटेस्ट मोहीम मराठ्यांच्या इतिहासातली होती. त्याच्यानंतर मुरारराव घोरपड्यांना मराठ्यांनी तिरुचिरापल्लीच्या किल्ल्याचा किल्लेदार केलं. 4-4.5 वर्षे मुरारराव त्या तिरुचिरापल्ली किंवा त्रिचाणपल्लीचे किल्लेदार होते. पण नंतर तो किल्ला हातचा गेला. कर्नाटकातल्या नवाबाचा आणि त्यांच्यामध्ये बराच संघर्ष झाला. नंतर संघर्ष म्हैसूरचा हैदर अली आणि मुराररावांमध्ये बराच संघर्ष झाला. सगळ्या बाजूनं शत्रू असताना सुद्धा आपल्या घराण्याचं आणि आपलं राज्य, त्याची ओळख ही मुराररावांनी कायम ठेवली. पेशव्यांच्या दक्षिणेमध्ये मोहिमा व्हायच्या त्यावेळेस ते मुराररावांची मदत घ्यायचे. माधवराव पेशव्यांनी त्यांना ऑनररी सरसेनापतीचा जो किताब आहे मराठ्यांचं ते पद, ते मुराररावांना दिलेलं होतं. या मुराररावांना हैदर अलीबरोबर लढत असताना हैदर अलीनं कैद केलं, श्रीरंगपट्टणमजवळच्या एका किल्ल्यात नेलं आणि तिथं या पराक्रमी मुरारराव घोरपडेंचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुराररावांनंतर त्यांचे वारसदार मंडळी सगळी संदूरला राहतात. संदूर हे कर्नाटकामध्ये, आपल्याला हंपी माहिती असेल, हंपीच्या शेजारी एक 40-45 किलोमीटरवर संदूर आहे. संदूरला घोरपड्यांचा सुंदर वाडा आहे. जुनाही वाडा किल्ला होता, आता तिथं नवीन पण तिथं पॅलेस आहे. वंशज त्यांचे तिथं असतात. घोरपडेंच्या त्या 1947पर्यंत संदूर हे संस्थान होतं. नंतर ते भारतीय संघराज्यामध्ये विलीन झालं. त्याचे शेवटचे राजे होते यशवंतराव घोरपडे. यशवंतराव घोरपडेंचं वन्यजीव संवर्धन म्हणजे वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशनमध्ये खूप काम होतं. यशवंतरावांचे पुत्र मुरारराव त्यांच्यानंतर त्या घराण्याचे वारसदार होते. हे मुरारराव आमदार होते संदूरचे. 6-7 टर्म ते आमदार राहिले संदूरचे. कर्नाटक सरकारमध्ये मंत्री होते, अर्थमंत्री होते, ग्रामविकास मंत्री होते, पंचायती राज मंत्री होते. केम्ब्रिजमधनं, इंग्लंडमधल्या केम्ब्रिज युनिव्हर्सिटीतून शिकून आलेली ही व्यक्ती समाजकारण राजकारणामध्ये सक्रिय झाली आणि लोकशाही राजकारणातसुद्धा आपल्या घराण्याचा हा वारसा, आपल्या घराण्याचं नाव त्यांनी टिकवून ठेवलं. उद्योगामध्ये ते गेले. आयर्न अँड मॅंगनीजची फॅक्टरी त्यांनी काढली, काही शिक्षण संस्था वगैरे सुद्धा काढल्या. त्यांची सासूरवाडी म्हणजे त्यांच्या पत्नी या बडोद्याच्या गायकवाडांच्या होत्या, म्हणजे सयाजीराव गायकवाड महाराजांच्या पणत नातवाची मुलगी प्रतापसिंहांची. मुराररावांचे मुलं, वंशज सगळे त्यांचं कुटुंब आजही संदूरला आहे आणि उत्तम प्रकारे सगळ्या आपल्या वारशाचं संवर्धन, आपल्या घराण्याचा मोठेपणा, इलिटनेस त्यांनी कायम ठेवलेला आज आपल्याला दिसून येतो. संदूरमध्ये घोरपड्यांचं जे राजवाडा आहे, पॅलेस, ते बघण्यासारखं आहे. ते म्हणजे शिवगंगा पॅलेस. पण आता ते 5 स्टार हॉटेलमध्ये त्याचं रूपांतर केलं गेलेलं आहे. एक सुंदर हेरिटेज हॉटेल ते आहे. तर अशी ही तिन्ही ठिकाणं, मुधोळ, गजेंद्रगड आणि संदूर. मुधोळ संस्थान होतं, गजेंद्रगड जहागीर होती आणि संदूर संस्थान होतं. तिन्ही ठिकाणी घोरपडे मंडळी आहेत आणि अजूनही त्यांचे वाडे बघण्यासारखे तिथं आहेत आणि त्यांच्या वारसदार तिथं आहेत. त्यांच्याबरोबर गेलेल्या बऱ्याच मराठी कुटुंबसुद्धा तिथं आहेत. तर आपण कधी गेलं तर निश्चित या ठिकाणी भेट द्यायला पाहिजे आणि या कर्नाटकातल्या खरं घोरपडे घराण्याविषयी आणि त्याच्या इतिहासाविषयी आगामी काळात खरंच अजून संशोधन झालं पाहिजे. अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमची ही सिरीज बघत राहा, महाराष्ट्राबाहेरील मराठे. धन्यवाद.